आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या जुने सिडको भागातील श्रीकृष्ण मंदिर चौक, जो की प्रभाग क्रमांक 24 मधील गर्दीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे, तिथल्या दीर्घकालीन काँक्रिटीकरणाच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे। शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या विकास कामाला मंजुरी मिळाल्यानंतर मोठ्या उत्साहात भूमिपूजन सोहळा पार पडला। या परिसरात रस्त्याची दुरवस्था, सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिक त्रस्त होते। आज भूमिपूजनाच्या माध्यमातून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची सुरुवात झाली आहे। या काँक्रिटीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभलं। त्याचबरोबर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि रामजी रेपाळे यांचंही सहकार्य लाभलं। या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीकृष्ण ज्येष्ठ संघटना आणि जय बजरंग युवक मंडळ यांच्या वतीने प्रवीण तिदमे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि सुकर वाहतुकीचा मार्ग मिळणार असून व्यापाऱ्यांच्या दळणवळणालाही मोठा दिलासा मिळणार आहे। हा चौक अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि धोकादायक अवस्थेमुळे चर्चेत होता। आजच्या या भूमिपूजनामुळे विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। हे काम वेळेत पूर्ण होऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज इथे आपण सगळेजण उपस्थित आहात। सर्वप्रथम मी आपले परिसरातील माननीय नगरसेवक श्री बंटी भाऊ तिदमे यांचे आभार मानतो। यांच्या अथक प्रयत्नांमुळे, जसं त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दादा भुसे साहेब असो, सर्वांच्या सहकार्यातून आज आपल्या परिसरात काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज आपल्या इथं झालेला आहे। याचं महत्त्वाचा सिंहाचा वाटा प्रवीण भाऊ तिदमेंचा आहे। यांच्या प्रयत्नांमुळे आज हे सगळं शक्य होतंय। गेल्या काही वर्षापासून आपण इथे परिसरातील नागरिक समस्यांना तोंड देत होतो। आपल्या रस्त्याचं इथे विद्रुपीकरण झालेलं होतं, खड्डे पडलेले होते, पावसात पाणी साचायचं, खड्ड्यांमध्ये तिथे मच्छर व्हायचे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते सगळे। पण या सगळ्यांना तोडगा म्हणून प्रवीण भाऊंनी आज जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी श्रीकृष्ण ज्येष्ठ सांस्कृतिक शैक्षणिक मित्रमंडळ व जय बजरंग युवक मित्रमंडळातर्फे त्यांचे आभार मानतो। आणि भावी वाटचालीसाठी या ठिकाणी गोपालकृष्ण चौक येथे आज काँक्रिटीकरणाचं उद्घाटन झालं। या माध्यमातून सांगू इच्छिते की शिवसेनेतर्फे आज आमचे नगरसेवक बंटी भाऊ तिदमे प्रभाग क्रमांक 24 मध्ये कुठल्याही गोष्टीची खंत त्यांनी आम जनतेला ठेवलेली नाहीये। तसं जर बघायला गेलं तर सिडको मध्ये खरंच विकास नव्हता। आज 25 वर्षापासून मी बघत आले, पण रस्त्यांची दुर्दशा असेल किंवा ड्रेनेजची दुर्दशा असेल, ही दुर्दशा अगदी आम्हाला बघवत नव्हती। म्हणजे बरेचसे नगरसेवक निवडून आले, पण बंटी भाऊ जसे आले या पंचवार्षिक मध्ये आज 7 वर्ष होत आले, त्यांचा कार्यकालही संपला होता, तरी पण आज त्या माध्यमातून शिवाजी चौक असो, शॉपिंग सेंटर असो, सावरकर चौक असो, तुळजाभवानी चौक असो, आज प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज त्यांनी जी ज्योत पेटवली ती खरोखर विकास। म्हणजे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज ह्या क्रांतीची ज्योत पेटवल्या गेली आणि खरोखर रस्ते, ड्रेनेज जे काही कामं असतील, सावरकर चौक असो किंवा शिवाजी चौक असो, या माध्यमातून पूर्ण सिडको
आज प्रभाग क्रमांक 24 अगदी त्यांना धन्यवाद देते आणि खरोखर बंटी भाऊ नगरसेवक म्हणून बिनविरोध आजच मी सांगू इच्छिते की जनतेच्या मनामनात तुम्ही घर केले। जनतेला काय पाहिजे असतं, एक काम पाहिजे असतं, पाणी, ड्रेनेज ह्या सुविधा पाहिजे असतात आणि ही सुविधा जो नगरसेवक आमच्या घराघरात माता भगिनींची जाणून घेतो त्याला म्हणता आमचा जनतेचा नगरसेवक। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व आपले लाडके पालकमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या सहकार्याने आज प्रभाग 24 मध्ये आपण बघू जी काही विकासाची गंगा वाहत आहे की 3 वर्ष झाले प्रशासकीय यंत्रणा असताना नगर विकास जो काही निधी मिळतोय त्यामधून आपण प्रभाग 24 मध्ये बघू की जे कामांचे म्हणजे जे काही कामं चालू आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये कुठेही कामं चालू नाही, फक्त प्रभाग 24 मध्ये कामं चालू आहे। तर मी त्याबद्दल सुद्धा शिवसेनेच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो व त्यांनी जो काही असा निधी दिलाय त्या निधीमधून गेल्या 20 ते 25 वर्षापासून जे काही लोकांची मागणी होती की काँक्रिटीकरण व्हायला पाहिजे किंवा रस्ते चांगले व्हायला पाहिजे, पेवर ब्लॉक बसले पाहिजे, दुतर्फा त्याला पेवर ब्लॉक असतील किंवा पावसाळी गटर असेल, या सगळ्या सुविधा व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने चांगला असा निधी प्रभाग 24 मध्ये उपलब्ध झालाय। आज या श्रीकृष्ण मंदिराच्या येथे पूर्ण चौकाचं काँक्रिटीकरणाचं उद्घाटन आज येथील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व माता भगिनी असतील, सर्व बालगोपाळ असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीत आज पार पडलाय। आज येथे सर्वजण जे उपस्थित झाले त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।